वेलकम टू ऑल स्टुडंट्स. सो इन दिस लेक्चर आपण एक टॉपिक बघणार आहोत. तो टॉपिक आहे फ्रॉम द युनिट नंबर 3. युनिट नंबर 3मध्ये काही पोर्शन आपला राहिला होता, तो येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण कवर करूयात. सो युनिट नंबर 3मध्ये आपण जो महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट बघितला होता तो होता CRO, बरोबर. तर CROचे काही ॲप्लिकेशन्स आहेत मेजरमेंट करण्यासाठी. ते ॲप्लिकेशन कोणते आहेत आणि मेजरमेंट हे कसं करायचं विथ द हेल्प ऑफ CRO ते आपण या येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो व्हॉट इज द बेसिक्स ऑफ CRO. CROचं बेसिक काय आहे की CRO हा एक असा इन्स्ट्रुमेंट आहे विच इज यूज टू डिस्प्ले द सिग्नल. व्हेरी इम्पॉर्टंट. CROचा यूज कशासाठी होतो तर सिग्नलला डिस्प्ले करण्यासाठी, सिग्नलला दाखवण्यासाठी, सिग्नलला डिस्प्ले करण्यासाठी वी आर यूजिंग द इन्स्ट्रुमेंट नेम ॲज CRO. तर सिग्नलचे कोणते प्रकार आहेत ते आपण बघूयात. तर सिग्नल आपण ब्रॉडली दोन भागामध्ये डिवाईड करतो. फर्स्ट आहे AC सिग्नल आणि दुसरा आहे DC सिग्नल. तर हा जो सिग्नल आहे हा कोणता आहे AC सिग्नल, बरोबर आहे. AC मीन्स अल्टरनेटिंग. अल्टरचा अर्थ काय होतो चेंजिंग. त्याच्यामध्ये जो सिग्नल चेंज होतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याला आपण म्हणायचं AC सिग्नल. तर दिस इज अ साईन सिग्नल. हा कोणता सिग्नल आहे साईन सिग्नल. तो कोणाचा एक्झाम्पल आहे AC सिग्नलचा. आणि हा कोणता आहे DC सिग्नल. तर जो सिग्नल चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याला म्हणायचं AC. आणि ज्या सिग्नलची व्हॅल्यू चेंज होत नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याला म्हणायचं आपण DC सिग्नल. तर सिग्नल आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू टाईप AC सिग्नल अँड द DC सिग्नल. तर सिग्नलला डिस्प्ले केल्यानंतर त्याचे महत्त्वाचे पॅरामीटर कोणते आहेत तर त्याचं व्होल्टेज, किती व्होल्टेजचा तो सिग्नल आहे, किंवा त्याची करंटची व्हॅल्यू, त्यानंतर त्याचा टाईम पिरियड. तुम्ही फर्स्ट इयर अशी शिकला असाल टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि फेज. तर सिग्नलला डिस्प्ले केल्यानंतर आपल्याला त्याचे कोणकोणते पॅरामीटर माहीत असणं गरजेचं आहे. एक त्याचं व्होल्टेज, करंट, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि फेज. तर CROच्या साह्यानं आपल्याला त्याचं व्होल्टेज हे काढता आलं पाहिजे, त्याचं टाईम पिरियड हा काढता आला पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी ही काढता आली पाहिजे आणि फेज हा काढता आला पाहिजे. CRO हा करंट मेजर करू शकत नाही कारण की त्याचं इनपुट इम्पिडन्स जे आहे म्हणजे ZIN ते खूप हाय असतं. तर CROचं जे इनपुट इम्पिडन्स आहे एक प्रकारचा आपण त्याला रेजिस्टन्स म्हणूया. जर इम्पिडन्स म्हणजेच रेजिस्टन्स जर जास्त असेल तर त्यातून करंट हा फ्लो होणार नाही. म्हणजे CRO कॅन ओनली मेजर द व्होल्टेज, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि फेज. तर CROच्या साह्यानं आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे, टाईम पिरियड काढायचा आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आणि फेज काढायचा आहे. तर ते कसं करायचं विथ द हेल्प ऑफ CRO ते आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बेसिक, बॅक टू बेसिक, की CRO कसा यूज होतो टू डिस्प्ले द सिग्नल, आयदर इट इज AC और DC. डिस्प्ले केल्यानंतर CROच्या साह्यानं आपल्याला व्होल्टेज, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि फेज डिफरन्स हा काढायचा आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघूयात की व्होल्टेज मेजरमेंट विथ द हेल्प ऑफ CRO. CROकडे बघून CROवर जो सिग्नल डिस्प्ले झाला आहे त्या डिस्प्ले झालेल्या सिग्नलवरून वी हॅव टू मेजर द व्होल्टेज ऑफ दॅट सिग्नल. ओके. त्याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट दोन पॅरामीटरवर फोकस करायचा आहे की CRO जो इन्स्ट्रुमेंट आहे त्या CRO इन्स्ट्रुमेंटवर एक नॉब असणार आहे. त्या नॉबचं नाव आहे व्होल्ट पर डिव्हिजन. CRO असणार आहे असा एक, बरोबर आहे. CROवर स्क्रीन असणार आहे. त्या स्क्रीनवर आपल्याला काय दिसणार आहे सिग्नल दिसणार आहे. इथे एक बटन असणार, त्या बटनाचं नाव काय आहे व्होल्ट पर डिव्हिजन. हे कळालं. त्यानंतर CROवर सिग्नल डिस्प्ले करण्यासाठी हे काय आहे त्याची स्क्रीन आहे, बरोबर. त्या स्क्रीनवर एक स्केल असणार आहे. जशी आपली डिव्हिजन्स असतात, सपोज दिस इज अ स्केल, आपली जी मोजपट्टी असते 1, 2, 3, 4, त्याच प्रकारची स्केल ही कुठे असणार आहे CROच्या स्क्रीनवर. त्याला आपण काय म्हणायचं डिव्हिजन म्हणायचं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की CROवर एक नॉब आहे, एक बटन आहे.
ते आहे वोल्ट पर डिव्हिजन. त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू तो शो करेल, ती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे फॉर व्होल्टेज मेजरमेंटसाठी. त्यानंतर CROवर एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर काही स्केल असणार आहे, त्या स्केलला आपल्याला काय म्हणायचं आहे, डिव्हिजन म्हणायचं आहे. तर बघा, दिस इज अ स्क्रीन ऑफ CRO. ही CROची स्क्रीन इथे आपण त्याला झूम केली. ओके, इथे आहे त्याचा 0 पॉईंट, हा मधला पॉईंट जो आहे तो आहे 0. ओके, इकडे आहे हॉरिझॉन्टल स्केल, इकडे आहे व्हर्टिकल स्केल. आता याच्यामध्ये बघा काय दिसतं आपल्याला, बॉक्सेस दिसत आहे, बॉक्सेस. दॅट बॉक्सेस आर कॉल्ड ॲज अ डिव्हिजन. तर व्हर्टिकल असे जर डिव्हिजन मोजले, असे जर डिव्हिजन मोजले ते कोणते झाले, हॉरिझॉन्टल. उभे जर मोजले ते कोणते झाले, व्हर्टिकल. तर बघा व्हर्टिकल किती आहे डिव्हिजन, 1 2 3 4. तर व्हर्टिकल डिव्हिजन किती आहे, 4 डिव्हिजन ह्या स्क्रीनवर. हॉरिझॉन्टल किती आहे बघा, मोजा, 1 2 3 4. तर हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे, 4 डिव्हिजन. तर अशी काही स्क्रीन असणार आहे CROची, त्याच्यामध्ये डिव्हिजन असणार आहे आणि ह्या डिव्हिजनमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, सिग्नल हा दिसणार आहे. ओके, तर व्होल्टेज मेजरमेंट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ CRO. तर पहिले जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज असणार आहे पीक टू पीक व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज आहे, पीक टू पीक व्होल्टेज. तर पीक टू पीक व्होल्टेज काढताना हा जो फॉर्म्युला आहे हा खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. बरोबर. तर कॅल्क्युलेशन करताना आपण काय सांगितलं, वोल्ट पर डिव्हिजनकडे फोकस करा आणि डिव्हिजनकडे फोकस करा. तर पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे काय, तर हा एक सिग्नल आहे बघा. कोणता सिग्नल आहे हा, साईन सिग्नल. पीक टू पीक म्हणजे काय, पॉझिटिव्ह पीकपासून तर निगेटिव्ह पीकपर्यंत असलेलं त्याचं व्होल्टेज. ओके, तर ही स्केल आहे व्होल्टेजची, ही स्केल आहे टाईमची. तर ह्या पीकपासून तर ह्या पीकपर्यंत किती व्होल्टेज आहे ते आपल्याला काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ CRO स्क्रीन. तर बघा, पीक टू पीक व्होल्टेज काढताना फॉर्म्युला आहे, फक्त मल्टिप्लाय करायचं आहे दोन गोष्टी. काय मल्टिप्लाय करायचं आहे, एक तर करायचं आहे वोल्ट पर डिव्हिजन, हे आपल्याला कुठून भेटणार, CRO आपल्याला दाखवेल. CROवर एक बटन आहे, नॉब आहे, त्या नॉबवर काही व्हॅल्यू शो करेल, ती व्हॅल्यू म्हणजे कोणती, वोल्ट पर डिव्हिजन. त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, नंबर ऑफ डिव्हिजन. म्हणजे पीक टू पीक व्होल्टेजमध्ये किती डिव्हिजन आले, म्हणजे ह्या पीकपासून तर ह्या पीकपर्यंत किती डिव्हिजन कव्हर झाले ते आपल्याला मोजायचं आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे वोल्ट पर डिव्हिजनने. त्यानंतर आपल्याला काय भेटेल, पीक टू पीक व्होल्टेज. कळलं, पहिला पॉईंट, फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. दुसरं व्होल्टेज कोणतं असतं रे, तर दुसरं व्होल्टेज असतं पीक व्होल्टेज. पीक म्हणजे काय, मॅक्झिमम, म्हणजे उंचाचं टोक, मॅक्झिमम. तर अगोदर आपण काय सांगितलं, ह्या पीकपासून ते ह्या पीकपर्यंत म्हणजे व्होल्टेज कोणतं आहे, पीक टू पीक व्होल्टेज. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त पीक व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज. तर पीक व्होल्टेज आपल्याला कुठे भेटणार, पॉझिटिव्ह साईडला. तर 0 पासून तर मॅक्झिमम व्होल्टेज जे आहे, 0 पासून मॅक्झिमम व्होल्टेज जे आहे ते असणार आहे पीक व्होल्टेज, म्हणजे काय, मॅक्झिमम व्होल्टेज. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे की पीक टू पीक व्होल्टेज डिवायडेड बाय 2. आता बघा, जर पीक टू पीक व्होल्टेज 4 व्होल्ट असेल, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया, ह्या पीकपासून तर ह्या पीकपर्यंत व्होल्टेज जर 4 व्होल्ट असेल तर वर किती असणार, 2 व्होल्ट आणि खाली किती असणार, 2 व्होल्ट. म्हणजे 4 व्होल्ट जर पीक टू पीक असेल तर पीक व्होल्टेज किती असणार, 2 व्होल्ट, त्याच्या अर्ध. बरोबर आहे, हे झालं आपलं मॅक्झिमम व्होल्टेज. त्यानंतर RMS व्होल्टेज म्हणजे AC, जर आपल्या ACची व्हॅल्यू ॲव्हरेज जर पाहिजे असेल तर आपण RMS व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करतो. तर RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, पीक व्होल्टेज डिवायडेड बाय √2. आणि सर्वांचं युनिट काय असणार आहे, व्होल्ट, कारण की आपण काय काढत आहोत, व्होल्टेज काढत आहोत. ओके, सो पुन्हा एकदा सांगतो, पीक टू पीक व्होल्टेज जर काढायचं असेल तर वोल्ट पर डिव्हिजन काढायचं, इंटू नंबर ऑफ डिव्हिजन मोजायचे, पीक टू पीकमध्ये किती डिव्हिजन आले ते मोजायचे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं, भेटेल पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेजला जर आपण अर्ध केलं तर आपल्याला काय भेटणार, पीक व्होल्टेज किंवा मॅक्झिमम व्होल्टेज. आणि RMS व्होल्टेज जर काढायचं झालं तर पीक व्होल्टेज डिवायडेड बाय √2. तर ह्या कॅल्क्युलेशननुसार आपण एक एक्झाम्पल घेऊया फॉर द व्होल्टेज मेजरमेंट युजिंग द CRO. ओके, तर बघा इथे एक्झाम्पल नंबर 1 आहे. ओके,
ही आहे CROची स्क्रीन, आठवते CROची स्क्रीन. ही आहे त्याचे डिव्हिजन म्हणजे बॉक्सेस स्केल आहे. ओके, किती स्केल आता 1 2 3 4 उभे आडवे 1 2 3 4. ओके, CROने सिग्नल इथे डिस्प्ले केलेला आहे. कोणता सिग्नल आहे हा? साईन सिग्नल. बघा, पॉझिटिव्हकडे गेला, पुन्हा निगेटिव्हकडे आला. आता आपला क्वेश्चन काय आहे? कॅल्क्युलेट पीक टू पीक व्होल्टेज, पीक व्होल्टेज अँड RMS व्होल्टेज काढायचं आहे. इफ वोल्ट पर डिव्हिजन इज 5, म्हणजे वोल्ट पर डिव्हिजनची व्हॅल्यू किती दिली आहे? 5 दिलेली आहे. ओके, तर बघा, नंबर 1 पीक टू पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे? वोल्ट पर डिव्हिजन गुणिले नंबर ऑफ डिव्हिजन. तर वोल्ट पर डिव्हिजनची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, किती आहे? 5 ॲज इट इज लिहिली. आता आपल्याला काय मोजायचे आहे? नंबर ऑफ डिव्हिजन, की पीक टू पीक व्होल्टेजमध्ये, पीक टू पीक व्हॅल्यूमध्ये किती डिव्हिजन आले ते आपल्याला मोजायचं आहे. तर बघा, इथून सुरू करा, एक डिव्हिजन आणि इथे दुसरा डिव्हिजन, म्हणजे ह्या पीकपासून ते ह्या पीकपर्यंत किती डिव्हिजन त्याने घेतले आहे? 2 डिव्हिजन त्याने घेतलेले आहे. तर इथे नंबर ऑफ डिव्हिजन किती येणार? 2. दोघांना मल्टिप्लाय करा तर आपल्याला तर काय भेटणार आहे? पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे किती? 10 वोल्ट. तर हे झालं कॅल्क्युलेशन ऑफ पीक टू पीक व्होल्टेज. आता मला सांगा, इथून ते इथपर्यंतची व्हॅल्यू जर 10 असेल तर याची पीक व्हॅल्यू किती असणार? 5 वोल्ट. म्हणजे 5 वोल्ट वर पॉझिटिव्ह 5 वोल्ट, निगेटिव्ह 5 वोल्ट. दोघांचं जर पीक टू पीक काढलं तर किती येणार? 10 वोल्ट. तर सेकंड जे व्हॅल्यू आहे ते आहे पीक व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज, म्हणजे हे मॅक्झिमम व्होल्टेज. त्याचं काढायचा फॉर्म्युला काय आहे? पीक टू पीक व्होल्टेज जर आपल्याकडे असेल त्याला डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे किती येणार? 5 वोल्ट. ओके, आणि थर्ड पॅरामीटर जो आहे तो आहे RMS व्होल्टेज. ओके, RMS व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? पीक व्होल्टेज डिवायडेड बाय √2. तर पीक व्होल्टेज किती आहे? 5 वोल्ट डिवायडेड बाय √2 जर केलं तर RMS व्हॅल्यू किती आली? 3.5 वोल्ट. पुन्हा एकदा सांगतो की स्क्रीनकडे बघितल्यावर आपल्याला काय फोकस करायचं आहे? की नंबर ऑफ डिव्हिजन त्याने किती घेतले पीक टू पीकमध्ये ते, त्यानंतर वोल्ट पर डिव्हिजनने किती व्हॅल्यू शो केली ते, आणि फक्त त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, दुसरं एक्झाम्पल आहे, तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे, काळजीपूर्वक बघा. तर याच्यामध्ये आपल्याला एक स्क्रीन दिलेली आहे. ओके, त्या स्क्रीनमध्ये इथे त्याने शो केला आहे साईन सिग्नल, बरोबर आहे, साईन सिग्नल. आणि एक्झाम्पलसाठी आपण घेऊया की वोल्ट पर डिव्हिजनचा जो बटन आहे, जो नॉब आहे, तो आहे 10 वर, म्हणजे त्याने 10 व्हॅल्यू शो केली. ओके, तर या पॅरामीटरच्या साह्यानं विथ द हेल्प ऑफ ऑल दिस पॅरामीटर वी हॅव टू कॅल्क्युलेट द पीक टू पीक व्होल्टेज अँड RMS व्होल्टेज. हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, पीक टू पीक व्होल्टेज काढण्यासाठी व्हॉट इज द फॉर्म्युला? नंबर ऑफ डिव्हिजन गुणिले वोल्ट पर डिव्हिजन. वोल्ट पर डिव्हिजनची व्हॅल्यू त्यांनी किती शो केली? ऑलरेडी 10. आता आपल्याला फक्त काय काढायचं आहे? ह्या पीकपासून ते ह्या पीकपर्यंत आलेले डिव्हिजन. ओके, तर ह्या पीकपासून ते ह्या पीकपर्यंत आलेले डिव्हिजन. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की सपोज हा एक बॉक्स आहे, हा आहे एक डिव्हिजन, इथे वर आहे दुसरा डिव्हिजन. ओके, तर लक्षात घ्या, हा आहे 0, हा आहे 1, आणि वर कोणता येणार मग? हा येणार दुसरा डिव्हिजन. आणि इथे किती आहे? इथे त्याचे खालचे 1 2. म्हणजे जर आपण बघितलं तर किती डिव्हिजन झाले? 1 2 3 4. आणि ही मधली लाईन म्हणजे कोणती? रेफरन्स लाईन. ओके, तर याच्यामध्ये पण आपण जर बघितलं तर अशी एक उभी रेष असते बघा, काळजीपूर्वक बघायचं आहे. आणि इथे एक पॉईंट असतो, त्याला म्हणायचं आपण 0.2, 0.4, 0.6, 0.8. इथे किती असणार? 1. पुन्हा वर गेलं तर काय येणार? 1.2, 1.4, 1.6, 1.8. इथे किती असणार? 2.
म्हणजे इथे जे आपण केलेलं आहे ते काय आहे, सब डिव्हिजन. सब डिव्हिजन कितीचा आहे, 0.2चा. त्याचप्रमाणे जर मी वर गेलो तर कसं येणार, 2.2, 2.4, 2.6, 2.8 आणि 3. म्हणजे हा झाला मेन डिव्हिजन 1, 2, 3. आणि त्याच्या आतमध्ये किती आहे, 0.2ची स्केल आहे. 0.2, 0.4, 0.8, 1, 1.2, 1.4, 1.6, 1.8, 2 अँड सो ऑन. त्याच पद्धतीने आपण ह्या एक्झाम्पलकडे फोकस करूया. आता बघा इथे जर आपण बघितलं तर किती डिव्हिजन आहे मोजा. बघा हा झाला 1, बघा हा बॉक्स 1, हा 2, हा 3, हा 4, बरोबर. उभे जर बघितले तर किती डिव्हिजन आहे, 4. आडवे बघूया 1, 2, 3, 4. आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे म्हणजे आपण कोणते डिव्हिजन बघणार, फक्त उभे डिव्हिजन, व्हर्टिकल. हे लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. तर आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे म्हणून आपण कोणते मोजतोय, उभे. कारण की सिग्नलचा जर तुम्ही ॲक्सिस बघितला तर इथे काय असतं, व्होल्टेज, इथे काय असतं, टाईम. आपल्याला जर व्होल्टेज मोजायचं असेल तर आपण कोणते डिव्हिजन मोजायचे, उभे, व्हर्टिकल. तर लक्षात ठेवायचं आहे, व्हेनेवर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्होल्टेज वी हॅव टू मेजर द व्हर्टिकल डिव्हिजन ओनली. तर इथे बघा पीक कोणकोणते आहे, बघा इथे हा त्याचा पीक, हा टोक आणि हा टोक, बरोबर आहे. तर ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत किती डिव्हिजन झाले. आता त्याने पूर्ण डिव्हिजन घेतलेलं नाही आहे, म्हणजे तो डायरेक्टली वर गेलेला नाही आहे, कुठेच मध्ये तरी त्याने स्टॉप केलेलं आहे, मध्येच त्याने डिव्हिजनमध्ये स्टॉप केलेलं आहे. तर बघा किती डिव्हिजन होत आहे रे. हे बघा हा तर एक पूर्ण झाला, 1, 2, 2 डिव्हिजन त्याने घेतले, पण तो थर्डकडे पूर्णपणे गेलेला नाही आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर खाली जर स्केल जर बघितली तर कितीवर स्टॉप आहे ती, 0.2, 0.4, 0.6. म्हणजे खालची जर डिव्हिजन जर बघितली तर किती आहे ती, 0.6. म्हणजे 0च्या खाली जर बघितलं तर किती आहे, एक डिव्हिजन प्लस 0.6 म्हणजे किती झालं, 1.6 0च्या खाली. त्याच पद्धतीनं 0च्या जर वर जर आपण बघितलं, 0च्या वर म्हणजे किती झालं बघा, हे 1, इथून ते इथपर्यंत 1 आणि पुढे किती आहे, 0.6. म्हणजे 0च्या वर पण 1.6, 0च्या खाली पण 1.6 डिव्हिजन. आणि जर पीक टू पीक जर काढलं तर किती येणार, 1.6 प्लस 1.6 किती होणार आहे, 3.2 डिव्हिजन. म्हणजे पीक टू पीक डिव्हिजन किती आले आपले, 3.2 डिव्हिजन भेटलं. वोल्ट पर डिव्हिजन किती आहे, 10 आहे. तर या पद्धतीनं, या पॅरामीटरच्या साह्यानं तुम्ही कॅल्क्युलेट करा पीक टू पीक व्होल्टेज, पीक व्होल्टेज आणि RMS व्होल्टेज. याची व्हॅल्यू, याचं आन्सर मी नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघितलं की व्होल्टेज मेजरमेंट विथ द हेल्प ऑफ CRO, 2 पॅरामीटर मेनली, वोल्ट पर डिव्हिजन बघा आणि नंबर ऑफ डिव्हिजन बघा. दोघांना मल्टिप्लाय करा तर आपल्याला काय भेटणार, व्होल्टेज. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग. नेक्स्ट लेक्चर आपण बघूयात टाईम मेजरमेंट. जसं आपण व्होल्टेज मेजरमेंट केलं त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, टाईम पिरियड मेजरमेंट. ओके, थँक्यू.